आज मला खूप आनंद झाला. माझ्या आवडीने लग्न झाले. मी निशाला एका लग्नाच्या कार्यक्रमात पाहिलं आणि पहिल्याच नजरेत तिच्या प्रेमात पडलो. ती इतकी सुंदर होती की मी लगेच तिच्या घरी मेसेज दिला आणि तिने लगेच होकार दिला, कारण मला पण चांगली नोकरी होती. या कारणावरून तिच्या कुटुंबियांनी होकार दिला. 3 महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज माझे तिच्यासोबत लग्न ठरले होते आणि ती तिथून माझ्या घरी आली होती. 3 महिने मी तिच्या सहवासाचे स्वप्न पाहत राहिलो. हे 3 महिने माझ्यासाठी 3 शतकांसारखे होते. मला तिच्याशी बोलायचे होते, तिचा गोड आवाज ऐकायचा होता. पण मग मला माझ्या मनाला हे पटवून द्यायचं की जेवढे प्रेम आहे तितकेच प्रेम जास्त आहे. तेव्हापासून माझे तिच्याशी नाते पक्के झाले होते. माझे प्रेम दिवसेंदिवस वाढत होते. ती 20 वर्षाची अतिशय सुंदर मुलगी होती. मी पण 25 वर्षाचा होतो आणि मी स्वतः खूप देखणा मुलगा होतो. निशा माझ्या आईच्या मैत्रिणीची मुलगी होती, त्यामुळे मी तिच्याबद्दल फारसं संशोधनही केलं नाही. तिचं कॅरेक्टर काय आहे, ती कसली मुलगी आहे, मी फक्त तिच्यावर प्रेम करत होतो. आणि ती माझ्या आईच्याच मैत्रिणीची मुलगी होती, त्यामुळे चौकशी करण्याची काही गरज नव्हती, कारण माझी आई तिला चांगली ओळखत होती. आज माझी प्रतीक्षा संपली, कारण माझी वधू माझ्या खोलीत बसली होती. खोलीत प्रवेश करत असता ती घुंगट न घेता बसलेली दिसली. केव्हापासून हे दृश्य पाहण्यासाठी मी उत्सुक होतो. मी हळूच तिच्या दिशेने पावले टाकले आणि तिच्यासमोर बसलो. मला असे वाटले की तिचे हात थरथरत आहेत. ती नक्कीच घाबरलेली होती. मला खरोखर अशी लाजाळू आणि चिंताग्रस्त वधू आवडायच्या. मी तिचा थरथरता हात हातात घेतला आणि तिचा हात हातात घेताच तिने लगेच हात मागे घेतला. तिच्या कृतीवर मलाही हसू येऊ लागले. मला समजले की ती खूप लाजाळू मुलगी आहे. मला लाजाळू मुली आवडायच्या. मी तिला म्हणालो की काळजी करण्याची काही गरज नाही. मी तुझ्यावर इतकं प्रेम करेल की तू माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम राहशील. असं म्हणत मी तिचा पदर उचलला. ती खूप सुंदर दिसत होती. जणू काही आकाशातून एक परी माझ्या खोलीत आली आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजत होतो. मी तिच्यावर स्तुतीचा भडीमार केला, पण तिच्या चेहऱ्यावर किंचित हसू देखील नव्हते. त्यामुळे मी जरा काळजीतच होतो, कारण वधूला कोणीतरी स्तुती केल्यावर खूप आनंद होतो. तसे ठीक आहे, ती खूप लाजाळू होती, पण ती अजिबात हसत नव्हती. ती रडणार आहे असं वाटत होते. मी तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला असता तिने अचानक पोट धरून तिला पोटात प्रचंड दुखत असल्याचे सांगितले. तिच्याकडून हे ऐकून मी अस्वस्थ झालो. थोड्या वेळापूर्वी मला आनंद वाटत होता, पण आता तिच्या वागण्याने मला चिडचिड होत होतं. मला वाटले की तिला काही त्रास होत नाही आणि मी तिच्याजवळ जाऊ नये म्हणून ती अशी करत असावी. मी खोलीतून बाहेर आलो आणि माझ्या पत्नीच्या पोटात दुखत आहे आणि तिला गोळ्यांची गरज आहे हे घरच्यांना सांगावे याचा विचार करत होतो. या गोष्टींचा विचार करत असताना मला विचित्र का वाटत होते तेच कळत नव्हते. घरातले सर्व सदस्य आधीच झोपले होते. मी औषध शोधू लागलो, जे मला लवकरच सापडले. औषध घेतल्यानंतर मी नुकताच आत येणार होतो, तेव्हा माझ्या एका मावस भावाने, जो माझ्या मामाचा मुलगा होता, त्याने मला तिथे पाहिले. तर माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि चेहऱ्यावर अर्थपूर्ण हसू आणत म्हणाला, सगळं ठीक आहे ना? मी म्हणालो, हो, सगळं ठीक आहे. खरं तर बायकोची तब्येत ठीक नाही, म्हणूनच मी तिच्यासाठी औषध घेत आहे. तर पुढे माझ्या भावाने सांगितले की मुली लग्नाच्या पहिल्याच रात्री असे बहाणे करतात, जेव्हा तिला तिचा नवरा आवडत नाही आणि तिच्या संमतीशिवाय लग्न केले जाते, तेव्हा ती आजारपणाचे कारण बनवते. तुझी बायको ही याच कारणासाठी आजारपणाचे खोटे बोलत आहे असे मला वाटते. कदाचित तिला तुझ्यात रस नाही. जर ती लग्नाबद्दल खुश असती तर तू यावेळेस खोलीच्या बाहेर आला नसतास. माझ्या चुलत भावाच्या शब्दाने मला मंत्रमुग्ध केले होते. मला त्याचा खूप राग आला होता, पण लग्नघरातील वातावरण मला बिघडवायचे नव्हते. थोड्या वेळाने मी विचार केला, कदाचित खरंच माझ्या बायकोला पोटात दुखत असेल, नाही तर कदाचित तो खरे बोलत असेल. तिला या लग्नात खरंच रस नाही का? जर ती खुश नव्हती तर तिने लग्नाला होकार का दिला होता? माझ्या माहितीप्रमाणे तिच्या घरच्यांनी तिच्या संमतीनेच हे नाते जुळवले होते. तेव्हा माझ्या लक्षात आले की माझ्या भावाने मुद्दाम माझ्या मनात हा वाईट विचार रुजवला असावा. नवरा बायकोचे नाते बिघडावे म्हणून लोक माझ्या बायकोविरुद्ध अशा गोष्टी बोलतात. मला आठवलं की माझ्या मामाचा मुलगा, हा जो मला अशा विचित्र गोष्टी सांगत होता, त्याला स्वतःच्या लग्नाची खूप आवड होती, पण त्याला एकही मुलगी सापडत नव्हती.
कदाचित तो माझे चांगले पाहत नसावा, त्यामुळेच तो असं काही बोलला की माझा आनंद उद्ध्वस्त होईल. त्याच्याकडून मला हे एकूण विचित्र वाटले. काही वेळापूर्वी ती पूर्णपणे बरी होती आणि अचानक वेदना कशा काय सुरू झाल्या. मी तिला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ शकलो नाही. लग्नाच्या पहिल्याच दिवशी तो बायकोला डॉक्टरकडे का घेऊन गेला, याबद्दल लोक काय विचार करतील, अशा गोष्टी इथे खूप बारकाईने बघितल्या जातात. लोक या गोष्टींना चुकीच्या नजरेने बघायचे. मी माझ्या लग्नात खूप पैसे खर्च केले होते आणि लग्न खूप थाटामाटात दाखवले होते. आम्ही फार श्रीमंत नव्हतो, पण आमच्या ऐपतीपेक्षा आम्ही जास्त खर्च केला. त्याचं कारणही होतं, मला नुकतीच नोकरी मिळाली होती, पगारही चांगला होता. बाकीच्या कुटुंबात इतका खर्च केला नाही, ते कंजूस होते. अशा स्थितीत लग्नाच्या पहिल्याच दिवशी सकाळीच मी तिला डॉक्टरांकडे नेले असते किंवा डॉक्टर घरी आणले असते तर प्रकरण कुठे गेले असते याची कल्पना मला आली होती. त्यांनी माझा सन्मान नष्ट केला असता आणि मला ते नको होते. मी निशाला म्हणालो, ठीक आहे, तू विश्रांती घे. मी रूमचा लाईट बंद केला आणि बाहेर पडलो. संपूर्ण घरात शांतता पसरली होती. प्रत्येकजण आपापल्या खोलीत कुडकुडत होता. मी बाहेर सोफ्यावर बसलो असता बसता बसता तो क्षण कधी माझ्या नजरेस पडला कळलेच नाही. मी सकाळी 9 वाजता उठलो, तेही माझ्या आईने उठवल्यानंतर. तिने मला उठवले आणि सगळ्यांनी विचारले, विनोद, तू इथे सोफ्यावर काय करतो आहेस? मी म्हणालो, आई, तुला माहिती आहे की मला सकाळी 6 वाजता चहा पिण्याची सवय आहे. मी फक्त चहा प्यायला बाहेर आलो, पण सगळे झोपले होते म्हणून मी सोफ्यावर बसलो आणि मला कधी झोप लागली कळलंच नाही. आई म्हणाली, हो, ते ठीक आहे, पण इतर सर्व नातेवाईकांनी तुला असे झोपलेले पाहिले तर ते या प्रकरणाला चुकीचा रंग देतील. तू तुझ्या खोलीत थोड्याच वेळात जा. सर्वजण आपापल्या खोलीतून बाहेर आले. माझा उदास चेहरा पाहून त्यांना अनेक गोष्टीचा अंदाजा येऊ लागला. ते मला काहीच बोलले नाही, पण माझे डोळे खूप काही सांगत होते. मी आनंदी असल्याचे भासून माझ्या निराशेवर मात करण्याचा खूप प्रयत्न करत होतो, पण कदाचित माझ्या मनाची अस्वस्थता माझ्या डोळ्यात दिसत होती. आईने मला खोलीत पाठवले, ती जागी आहे की नाही हे पाहण्यासाठी. काही वेळाने मी खोलीत परत आलो आणि माझी पत्नी बेडवर उपस्थित नसल्याचे पाहिले. वॉशरूममधून पाणी पडण्याचा आवाज येत होता, पण माझी नजर बेडशीटकडे गेली तेव्हा माझे डोळे पाणावले. मी अशा परिस्थितीची कल्पनाही करू शकत नव्हतो. पांढऱ्या बेडशीटवर लाल ठिपके होते, जे वेगळीच गोष्ट सांगत होते. मला माहीत नाही काय होत होते. म्हणजे मी खोलीतून बाहेर पडलो तेव्हा माझ्या खोलीत कोणीतरी आले होते आणि त्याने माझा हक्क हिरावून घेतला होता. माझ्या पत्नीसोबत हनीमून साजरा केला होता. जणू कोणीतरी माझी छाती चिरडली आहे असे वाटले. काही वेळाने माझी पत्नी आंघोळ करून वॉशरूममधून बाहेर आली तेव्हा मला खूप राग आला. जेव्हा मी तिला त्या स्पॉट्सबद्दल विचारले तेव्हा ती पूर्णपणे घाबरली. जणू काही तिला हे प्रकरण माहीत नाही आणि ती आंघोळीला गेली होती. येथे रागामुळे माझी अवस्था वाईट झाली होती. मी तिला खूप प्रश्न विचारले, पण तिने मला काहीच उत्तर दिले नाही. मी म्हणालो, मला लवकर उत्तर हवे आहे. हे सर्व काय आहे? नाही तर मी तुला आता तुझ्या आईच्या घरी टाकेन आणि तुला घटस्फोटही देईन. माझी धमकी ऐकून ती आणखीनच अस्वस्थ झाली. ती माझ्या जवळ आली आणि माझा हात धरून म्हणाली, मला तुझ्या आयुष्यातून काढून देऊ नकोस. मी म्हणालो, मला मग सांग, याचे कारण काय? तिने मला सांगितले की मला 3 महिन्यांचा वेळ द्या, मी सर्व तुम्हाला सांगेल. पण 3 महिन्यांपूर्वी हे रहस्य तुझ्यासमोर उघड करू शकत नाही, नाहीतर खूप वाईट होईल. तिचे बोलणे ऐकून माझा विश्वासच बसेना. मला वाटले की ते विनाकारण बहाणा करत आहे. मी तिला म्हणालो की मला आत्ताच्या आत्ता माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे हवी आहे. तू मला तुझ्याजवळ येऊ दिले नाहीस आणि मग हे डाग. मी प्रेमासाठी तुझ्याशी लग्न केले आणि प्रेमात आंधळा झालो की तुझ्याबद्दल कसलीही चौकशी केली नाही. पण आता मला तुझे चारित्र्य वाईट का वाटत आहे ते कळत नाही. तुझ्याशी लग्न करून मी खूप मोठी चूक केली असे मला वाटते. शेवटी तुझ्याकडे असं कोणतं रहस्य आहे जे मला 3 महिन्यांपूर्वी सांगता येणार नाही? मी 3 महिने थांबू शकत नाही. 3 महिने खूप आहेत. माझा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून मी रागाने पण हळू आवाजात बोलत होतो. माझी परिस्थिती कशीही असली तरी मला माझ्या शत्रूंना खुश करायचे नव्हते.
मी अशा लोकांपैकी एक होतो जे मृत्यूनंतरही आपलं रहस्य इतरांना सांगत नाही. विशेषतः माझा राग पाहून निशा खूप अस्वस्थ झाली आणि मग ती रडू लागली. तिला रडताना पाहून माझ्या मनाला धक्काच बसला. काहीही असलं तरी ती माझे पहिलं प्रेम होतं. तिला रडताना पाहून मला शांती कशी मिळेल? तिच्या या विधानाने मला लगेचच धक्का बसला होता. मी स्वतःला बाहेर काढण्यासाठी बाहेर निघालो. आधी तू आणि मग तो माझा मावस भाऊ नैतिक. कोणी येऊन माझा हक्क हिरावून घेतला. मला आता प्रत्येक गोष्टीचा तिरस्कार वाटत होता. मी खूप इच्छा ठेवून लग्न केले आणि लग्नाच्या 2 दिवसातच माझ्या बायकोने मला माझ्या नजरेत पाडले. चेहऱ्यावरून इतकी निरागस दिसणारी निशा आतून इतकी वाईट असू शकते मी कल्पनाही करू शकत नाही. माझ्या भावाचा पहिल्यापासूनच प्रेमळ स्वभाव होता हे मला माहिती होतं. महिन्याभरात 3-4 मुलींशी संबंध ठेवून तो निघून जातो. त्यांच्यासोबत वेळ घालवतो, पण घरातल्या स्वतःच्या वहिनीसोबत तो असं काही करू शकतो त्याची मला कल्पना नव्हती. पण माझा भाऊ निशाही माझ्या संशयाखाली होती. शेवटी त्याचं घड्याळ माझ्या खोलीत काय करत होते? मी लगेच माझ्या खोलीत गेलो, बाईकची चावी घेतली आणि घराबाहेर पडलो. यावेळी मला स्वतःला एकटे ठेवायचे होते. माझी सारी स्वप्नही चूर झाली. रात्र कधी झाली ते मला कळलेच नाही. माझ्या मोबाईलवर मला माझ्या आई आणि वडिलांच्या वारंवार कॉल येत होते. शेवटी त्यांची नवविवाहित सून कोणत्या संकटात पडली हे त्यांना फारसे माहिती नव्हते. मी निमित्त काढले आणि थोड्याच वेळात घरी परतलो. मी त्या पुरुषांपैकी नव्हतो जे त्यांचा बदला त्यांच्या स्त्रियांवर अत्याचार करून त्यांना त्यांच्या पुरुषी वेदना देतात. घरी येताच माझ्या आईने मला विचारले की मी नवीन वधूला सोडून कुठे गेलो होतो. मी फक्त काही निमित्त केले होते. घरातले सर्व सदस्यांनी जेवण उरकले होते आणि माझी भूक अगोदरच मेली होती, म्हणून मी जेवल्यानंतर बाहेरून आल्याचे नाटक करत होतो. आता मी माझ्या खोलीच्या दिशेने निघालो आणि मला माझ्या पत्नीशी काही बोलायचं नव्हते. शेवटी तिने माझा विश्वासघात का केला? मी खोलीत प्रवेश केला तेव्हा खोलीत अंधार होता. मी लाईट ऑन केला तेव्हा ती समोर झोपली होती, स्वतःला तिच्यामध्ये पूर्णपणे लपवून. मला खूप राग आला. ब्लँकेट काढताच मी क्षणातच थांबलो, कारण पलंगावर फक्त माझी बायकोच नव्हती, तर तिने उषा आणि अशा पद्धतीने मांडल्या होत्या जणू कोणीतरी झोपले आहे असे वाटावे. ती आता इथे नव्हती, तर ती कुठे होती? ती माझ्या चुकीच्या वागण्याला वारंवार आव्हान देत होती का माहीत नाही, पण माझी पाऊलं आपोआपच भावाच्या खोलीकडे जाऊ लागली. मी अजूनही तिच्या खोलीपासून दूर होतो तेव्हा मी कोणीतरी बोलताना ऐकले. हा ओळखीचा आवाज नक्कीच माझ्या बायकोचा होता. ती कोणाशी तरी बोलत असल्याचा आवाज आला. कुठलाही आवाज न करता मी जाऊन खिडकीजवळ उभा राहू लागलो आणि माझ्याकडे आवाज पोहोचलेल्या शब्दांनी मला आणखीनच राग दिला. माझी बायको बहुधा फोनवर कोणाशी तरी बोलत होती की विनोदला कळणार नाही. तुला माहिती आहे की कोणताच नवरा हे सहन करू शकत नाही. हे गुपित उघड झाले तर विनोद माझा जीव घेईल. काल रात्री मी मोठ्या कष्टाने बहाणा करून त्याला माझ्यापासून दूर ठेवले. ती इतर गोष्टींबद्दल बोलत होती, पण पुढे ऐकण्याची माझी हिंमत माझ्या कानांनी गमावली होती. तू माझा इतका विश्वासघात केलास. मी हळू चालत माझ्या खोलीत आलो. निशासुद्धा खोलीत शिरली आणि मला त्याच खोलीत पाहून तिला पूर्ण धक्का बसला. कोणताही वेळ न घालवता मी तिला विचारू लागलो की तू माझ्याशी लग्न करण्यास का होकार दिलास? तुला दुसरे कोणी आवडत होतं तर? असं मी म्हटल्यावरच तिचा चेहरा फिका पडला. ती लगेच आली आणि माझ्याजवळ बसली आणि म्हणाली की असे अजिबात नाही. मी तुझ्यावर आणि फक्त तुझ्यावर प्रेम करते. इतर कोणाचा विचारही करू शकत नाही. तिचा प्रत्येक शब्द मला खोटा वाटत होता. मी तिचा हात हलवला आणि म्हणालो, खोटं बोलू नकोस. तसे असेल तर मग माझ्यापासून दूर जाण्याचं निमित्त का शोधतेस आणि त्या डागांचा अर्थ काय? माझ्या बोलण्यावर ती पुन्हा एकदा गप्प झाली आणि म्हणाली, मी तुला आता काही सांगणार नाही, पण त्यासाठी वाट पाहावी लागेल. 3 महिने चालू होते. माझा भाऊ माझ्या बायकोला माझ्यापासून दूर राहण्याचा सल्ला देणारा दुसरा कोण होता? माझ्या बायकोला आधीपासून ओळखणारे कोणीतरी होते, पण कोण? या विचाराने मी आपल्या हृदयात जळायला लागलो. माझे विचार संपले होते, म्हणून मी शांतपणे माझ्या बाजूला वळलो आणि झोपी गेलो. आयुष्य असेच पुढे चालू राहिले. मी माझ्या कामावर परत जाऊ लागलो. मी स्वतःशी जास्त बोलत नाही. माझ्या कुटुंबांसमोर तिच्याबद्दलचा दृष्टिकोन चांगला होता.
मला लोकांना संशयात टाकायचे नव्हते. ती माझ्याशिवाय सगळ्यांशी बोलायची. माझ्या आई-वडील, बहीण, भावांशी तिची चांगली काळजी घ्यायची. घरच्या कामात मला मदत करायची. पण रात्री माझ्यासोबत रूममध्ये येत असले की लगेच सांगायचे, माझ्या पायात दुखत आहे किंवा माझ्या पोटात दुखत आहे. मला स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी ती मुद्दाम हे सगळं करत होती. हे त्यातून स्पष्ट दिसत होतं. बंद खोलीत आम्ही दोघेही एकमेकांसाठी पूर्णपणे अनोळखी होतो. मनातल्या भावनांना मी शांत केलं होतं. निशाचे शरीर माझ्या हातात धरावे असे मला वाटले नाही, जे आधीच कोणीतरी हातात धरले होते. मी खोलीत येताच स्वतःच्या दरीने झाकून झोपी जायचो. कदाचित निशा माझ्या या कृतीने खूप खुश होती, कारण आता तिला सांगायची गरज नव्हती. एका दिवशी मी काही कामासाठी ऑफिसला लवकर गेलो. मी 2 तासांपूर्वी ऑफिसला गेलो होतो आणि 2 तासांपूर्वी घरीही आलो होतो. मी घरी परतलो व खोली रिकामी होती. मी निशाला घरभर शोधले, पण ती कुठेच नव्हती. मग शेवटी मी आईला विचारले की ती कुठे आहे. मला ती कुठेच दिसत नव्हती. मी जे बोललो ते ऐकून आईने माझ्याकडे आश्चर्याने पाहिले आणि मग म्हणाली की तू इतक्या लवकर विसरलास. मी आईकडे लक्षपूर्वक पाहिले. यावेळी आश्चर्यचकित होण्याची पाळी माझ्यावर आली. आई म्हणाली, तूच तर पाठवले. मी म्हणालो, मी निशाला कधी पाठवले. मी जे बोललो ते ऐकून आई म्हणाली, तू स्वतःच तिला तुझ्या भावासोबत बाहेर पाठवायला सांगितले होतेस. मी आश्चर्याने आईकडे पाहू लागलो. आईच्या चेहऱ्यावर आता त्रास दिसत होता, पण ते मी हाताळले आणि हो म्हणालो. मीच ते बोललो होतो. खरं तर कामाच्या तणावामुळे मला आठवत नव्हते. माझ्या बोलण्याने आईला काही सहज वाटले. मन जळत असताना आम्ही खोलीत गेलो. अखेर माझी पत्नी माझ्या भावासोबत घर सोडून गेली होती. दरम्यान माझ्या आईने खोलीतच माझ्यासाठी चहा आणला होता. ऑफिसमधून परत येऊन 1 तास झाला होता, पण अजूनही घरामध्ये माझी पत्नी किंवा माझा भाऊ दिसला नाही. मी भावाला हाक मारणारच होतो, तेवढ्यात त्याच्या रूमचा दरवाजा उघडला आणि मी माझ्या खोलीत शिरलो. मला खोलीत पाहून ती पूर्णपणे घाबरली होती. मग ती म्हणाली की माझी तब्येत ठीक नाही आहे, म्हणून मी तुमच्या भावाबरोबर औषध घ्यायला गेले होते. मला आश्चर्य वाटले की तिने माझ्या भावाचे नाव घेतले, तरी मला काही फरक पडला नाही, कारण ती माझ्या भावासोबत गेली होती हे मला आधीच माहिती होतं. पण खोटं बोलून तिने माझ्या मनातली शंका अधिकच वाढवली होती. ती पर्स आणि मोबाईल टेबलावर ठेवत ती वॉशरूममध्ये गेली. माझी नजर समोरच्या टेबलावर पडली, जिथे निशाचा मोबाईल ठेवला होता. मला त्या दिवशीचा कॉल आठवला. मी मोबाईल उघडला आणि कॉल हिस्ट्री चेक करू लागलो. सुदैवाने हिस्ट्री डिलीट झाली नाही त्या दिवशी, आणि त्यावेळेच्या कॉलवर जे काही मला दिसले ते पाहून मला धक्काच बसला. तिथे फक्त लिहिलं होतं, पण माझ्या मेहुणीचं नाव होतं. मी तोच नंबर डायल केला. काही क्षणांनी पलीकडून एक मर्दानी आवाज ऐकू आला. माझ्या शरीरातून कोणीतरी जीव काढल्यासारखं वाटलं. तो आवाज माझ्यासाठी पूर्णपणे अनोळखी होता. ना तो माझ्या मेहुणीचा होता, ना माझ्या भावाचा. या आवाजाने मला राग आला होता. मग माझ्या मनात अनेक स्फोट झाले. हा माझ्या भावाचा आवाज नाही. पण माझा मोबाईल जमिनीवर टाकला आणि 5 मिनिटांनी निशा वॉशरूममधून बाहेर आली. मोबाईलचे तुकडे पाहून तिला थोडे आश्चर्य वाटले आणि मला राग आला. मला एवढा राग आल्याने तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडून गेला. ती म्हणू लागली, काय झाला विनोद, तू इतका चिडलेला का दिसतोस? असे म्हणताच मी पुढे येऊन तिच्या गालावर थप्पड मारली. ती दूर पडली होती. मी तिला विचारले, मला सांग, आज तू कोणाच्या सोबत गेली होतीस? माझ्या बोलण्यावर ती माझ्याकडे डोळे वटारून पाहू लागली. त्यानंतर अचानक तिला उलट्या होऊ लागल्या. ती पटकन वॉशरूमकडे धावली. बाहेर आल्यावर ती रडत होती. तिचा चेहरा फिका पडला होता. ती रडायला लागली आणि म्हणाली की मी हात जोडते, कृपया माझ्यावर असे गृहास्पद आरोप करू नका. माझं कोणाशीही चुकीचे संबंध नाहीत असे म्हणताच ती जमिनीवर पडली आणि बेशुद्ध झाली. तिची अवस्था पाहूनही मला दया आली नाही. यावेळी माझ्या मनात वादळ चालू होते. माझा हक्क कोणीतरी हिरावून घेतला होता आणि आता ही परिस्थिती मला आणखीनच संशयास्पद जाणवत होती. मनात विचार येऊ लागले की कदाचित ती कोणाच्या तरी मुलाची आई होणार आहे. तेवढ्यात माझा भाऊ खोलीत शिरला. तिला जमिनीवर पडताना पाहून तो घाबरला आणि तिच्याकडे सरकला आणि मला विचारू लागला की माझ्या बहिणीला काय झाले आहे? तू तिला असं काय केलंस की ती जमिनीवर बेशुद्ध पडली आहे? माझ्या भावाच्या कृत्यामुळे मी त्याला निशापासून दूर ढकलले आणि त्याच्या गालावर जोरात थप्पड मारली.
मी रागाने म्हणालो, माझ्या बायकोला हात लावण्याची हिंमत कशी झाली? इतक्या मोठ्या आवाजात मी कधीच बोललो नव्हतो. माझा आवाज ऐकून आई धावत आली. निशाला बेशुद्ध बघून ती विचारपूस करू लागली. काही वेळात आम्ही निशाला दवाखान्यात नेले. डॉक्टर तपासू लागले. माझी आई तर चिंतेने दिसत होती. रात्रीच्या 11 वाजले होते. तेव्हा माझी मोठी मेहुणी तिच्या पतीसोबत तिथे आले. त्यांना तिथे पाहून मी थक्क झालो. शेवटी आम्ही तिथे आलो हे कोणी ते त्यांना सांगितले होतं. आता हे स्वतःच्या मेहुणीला बघून पुन्हा एकदा माझा राग माझ्या रक्तवाहिनीतून धावू लागला. पण मी धीर धरला. तेव्हा माझ्या मेहुणीने सांगितलं की काही क्षणापूर्वी फोन आला होता. पण निशा काहीच बोलली नव्हती. त्यामुळेच आम्ही तिच्या घरी येऊन तिची प्रकृती विचारली. पण तिथून आम्हाला कळलं की तुम्ही लोकांनी तिला हॉस्पिटलमध्ये आणलं आहे. काही वेळाने निशा शुद्धीवर आली. चक्कर आल्यावर खाली पडल्याचे सर्वांना सांगू लागली. मला तिच्यावर संशय आला. मी डॉक्टरांना एकांतात विचारले की काय प्रॉब्लेम आहे. त्यावर डॉक्टर म्हणाले की काही नाही, रक्तदाब कमी झाल्याने ती बेशुद्ध झाली होती. तू तिच्या खाण्यापिण्याची नीट काळजी घे, ती बरी होईल. पण मला डॉक्टरांवरही शंका का येत होती ते कळत नाही. ती सुद्धा बरीच अस्वस्थ दिसत होती. मला माझ्या भावावर सर्वात जास्त संशय होता. त्याच्या सवयी मला चांगल्याच माहिती होत्या. नक्कीच माझ्या पत्नीशी काही चुकीचे संबंध असावेत आणि आता ती इथे आल्याने दोघांनाही अधिक संधी मिळाली आहे एकमेकांच्या जवळ येण्याची. वेळ जात राहिली आणि ते 3 महिने पूर्ण व्हायला लागले. मी ठरवले होते की 3 महिने पूर्ण होताच मी निशाला घटस्फोट देईन. माझ्या आयुष्यात अशा मुलीला स्थान नव्हते. एक दिवस मी कामावरून घरी लवकर परतलो. घरात प्रचंड शांतता पसरली होती. मी माझ्या खोलीकडे जाऊ लागलो तेव्हा कोणीतरी बोलताना ऐकले. माझ्या बायकोवरचा विश्वास कधीपासून उडाला होता. तिने खूप पूर्वी माझे हृदयही तोडले होते. आता काही उरले असेल तर ती माझी चूक होती. मला आतून एक आवाज ऐकू आला. ती कोणाला तरी सांगत होती की हे 3 महिने कधी पूर्ण होतील माहीत नाही. दीदी आणि मी विनोदला सगळं खरं सांगू शकेल. मला खूप वाईट वाटते. तेव्हा तिची बहीण म्हणाली, चल तू उद्याच डॉक्टरकडे जा. कदाचित तो तुला काहीतरी सांगेल. त्यामुळे तुझं आणि विनोदमधील अंतर कमी होईल. दोघांचेही शब्द ऐकून मी तिथून दूर गेलो. मी कामाच्या बहाण्याने लवकर घर सोडले. त्यानंतर रात्री 9:30 वाजता माझी पत्नी घरातून बाहेर पडताना दिसली. ती रिक्षात बसली. मी पण तिच्या मागे लागलो. मग काही वेळाने ती क्लिनिकच्या बाहेर थांबली. माझ्या शरीरात द्वेषाची तीव्र लाट पसरली. ती आत गेली आणि काही वेळाने मी पण आत गेलो. पण मला ती माझ्यासमोर कुठेच दिसत नव्हती. मी रिसेप्शनिस्टला मला माझ्या पत्नीच्या नावाबद्दल विचारले. तेव्हा ती म्हणाली, हा तुमच्या पत्नीचा रिपोर्ट आहे जो काही वेळापूर्वी आला होता. तुम्ही डॉक्टरांकडे घेऊन जा. तुझी पत्नी तिथे हजर आहे. ते कागद उघडून पाहण्याची हिंमत माझ्यात नव्हती. मी तिथून सरळ घरी पोहोचलो. माझ्या खोलीत आल्यावर मी अचानक रडायला लागलो. मला खरंच खूप वाईट वाटत होतं. माझे पहिले प्रेम, माझी पत्नी मला इतका विश्वासघात करेल असे मला कधीच वाटले नव्हते. काही वेळाने ते फिक्कट गुलाबी रंगाच्या साडीत तिच्या खोलीत आली. की तुला माझी रिपोर्ट कळाली आहे? तिच्या प्रश्नावर मी म्हणालो की हो. मला माहीत आहे. ती पुन्हा म्हणाली की आता तुमच्या सर्व शंका संपतील. मी आणखी काही बोलू शकलो नाही. आणि मग माझ्या पत्नीने माझ्यासमोर रिपोर्ट उघडला आणि वाचायला सुरुवात केली. ते ऐकून माझे संपूर्ण शरीर थरथरू लागले. पृथ्वी फुटून मी त्यात लिहीन व्हावे अशी माझ्या मनाची इच्छा होती. माझ्या पत्नीने मला सांगितले की मला एक आजार आहे ज्यामुळे मी माझ्या पतीजवळ जाऊ शकत नाही. माझी आई मला या जगात एकटे सोडून गेली तेव्हा मी 3 वर्षाची होते. माझी मोठी बहीण माझ्यासाठी सर्वस्व होती. माझ्या बहिणीने मला चांगले समजून घेतले. वयाच्या 14व्या वर्षी जेव्हा माझी मासिक पाळी थांबत नव्हती तेव्हा मी माझ्या बहिणीला सांगितले. मी माझ्या बहिणीला सांगितल्यावर ती मला डॉक्टरांकडे घेऊन गेली. डॉक्टरांनी मला तपासले पण काही मदत होत नव्हती. लवकरच मी 22 वर्षाची झाले. पण माझी मासिक पाळी नियमित होत होती. डॉक्टरांनी सांगितले जर तुम्ही तुमच्या पतीसोबत संबंध ठेवले तर त्यालाही हा संसर्ग होऊ शकतो. माझे लग्न पटकन निश्चित झाले. मी नकार दिला तर बहीण समजावू लागली की तू इतके चांगले नाते मिळणे अशक्य आहे. तू भाग्यवान आहेस की विनोदने तुला पसंत केले आणि तुझ्यासाठी हे नाते पाठवले. नाहीतर तूच विचार कर,
तुझे आईवडील हयात नाहीत आणि तुझा भाऊ बहिणी तुला बोज समजतात आणि ते तुला कुठेही बांधून ठेवतील. म्हणून शांतपणे लग्न कर. आपल्या पतीला 3 महिन्यांसाठी कोणत्याही प्रकारे थांबव. आणि हो, हे खरं आहे, त्याला सांगू नकोस, कारण असेही होऊ शकते की तो तो तुला घटस्फोट देईल. माझ्या डॉक्टरांनी मला आणखी 3 महिने औषध घेण्यास सांगितले होते. जर मी डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन केले नसते आणि तुझ्याजवळ आले असते, तर कदाचित माझ्या संसर्गाने तुलाही पकडले असते आणि तू आजारी पडला असतास. म्हणून आज मी तुला माझ्यापासून दूर ठेवले होते. परंतु आज तू पाहतोस, माझा रिपोर्ट एकदम ठीक आहे. मी पूर्णपणे बरी आहे. निशाच्या हे शब्द ऐकून मला खूप लाज वाटली. तिनेही सगळं लपून खूप चुकीचा निर्णय घेतला होता, हे जाणून मला लाज वाटली आणि मी माझ्या पत्नीची माफी मागू लागलो. माझ्या पत्नीने मला लगेच माफ केले. सुरुवातीला मी तिच्या प्रेमात पडलो. मलाही माझ्या विचाराची लाज वाटली. आयुष्यात असे अनेक क्षण येतात जेव्हा आपण फक्त गैरसमजाच्या जोरावर आपलं आयुष्य उद्ध्वस्त करतो. त्याचबरोबर थोडेसे शहाणपण वापरले तर आपल्या आयुष्यातील अनेक समस्या दूर होतात. तर मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.